हे सर्व आमच्या प्रिझन हाऊसमध्ये टाकल्या जायचं। अध्यक्ष महाराज, कागद जास्त लागतो याची चिंता करू नका। 2550 स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढवलाय, वृक्ष खूप लावले आहे, पुन्हाही लावू, कागदाची चिंता करू नका। पण आम्ही जो विधानसभेत विषय मांडतो, आम्ही जे भाषण देतो त्याच्या प्रतिलिपी आल्या पाहिजे। त्या प्रतिलिपी आम्हाला न दिल्याने त्यामध्ये त्याची सुधारणाही करता येत नाही। आणि दुसरी मागणी, एकदा तुम्ही स्पष्ट आश्वासन द्या, इथं जेवढे स्टेनोग्राफर बसले त्यांची पदं रिक्त आहे ते अधिवेशन संपेपर्यंत भरल्या जाईल, अन्यथा बाकी पदं भरल्या जातील। मंत्र्यांसाठी 50-50 कर्मचारी द्या, पण या पवित्र सभागृहासाठी जिथं जनतेचा आवाज बुलंद करायचा आहे तिथं 542 कोटीमध्ये जर स्थान नसेल, कर्मचारी नसेल, आमचा आवाज म्हणजे अरुण्य हृदय नसेल, त्याचा कागद येत नसेल, तर अध्यक्ष महाराज हे चांगलं काम करा। तुम्ही आजन्म आपण खूप आधुनिकीकरण इथे करता आहात। माझं म्हणणं असं आहे की आपल्याकडे स्टेनोग्राफरची संख्या वाढवली तरी देखील कामकाज खूप मोठं असतं। त्यामुळे आपण स्पीक टू राईट अशा प्रकारचे जे काही सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत आपण इन्स्टॉल केलं, त्याचा उपयोग करून म्हणजे मग स्टेनोग्राफर जे आहेत ते त्याच्यात मग त्यांना संध्याकाळीच त्या याची कॉपी मिळेल, त्याच्यातल्या ज्या सुधारणा आहे त्या एकदा पाहून त्यांनी जे काही नोंदी घेतल्या त्या नोंदीप्रमाणे ते सुधारणा करतील आणि आपण लवकर ते देऊ शकतो। दुसरं मी सुधीरभाऊंच्या लक्षात आणून देतो की पूर्वी म्हणजे हा जो काही आपलं डॉक्युमेंटेशन आहे महत्त्वाचं आहेच, पण पूर्वी तो एकमेव सोर्स होता, कारण आपण तेव्हा मस्त फक्त टेपिंग करायचो। आता संपूर्ण कामकाजाचं व्हिडिओ चित्रीकरण आपल्याकडे असतं, त्यामुळे आपलं कामकाजात एखादा व्यक्ती काय बोललेला आहे, पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला दिलेलं भाषण हे जर तुम्ही सुधारित करून दिलं नाही तर ते परमनंट तसंच भाषण असायचं, पण आज त्याच्यासोबत आपल्याला व्हिडिओ चित्रीकरण देखील उपलब्ध आहे। त्यामुळे आता 2 प्रकारचे रेकॉर्ड्स आपल्याकडे आहेत, एक रायटिंगमधला रेकॉर्ड आहे आणि एक व्हिडिओ चित्रीकरणाचा रेकॉर्ड आहे। तथापि मला असं वाटतं सुधीरभाऊंनी जी सूचना केली ती अतिशय योग्य आहे। त्या चांगल्या परंपरा या सभागृहाच्या होत्या त्या आपण रिस्टोर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। नेहमी मंत्र्यांकडनं जे वाक्य येतं तेच वाक्याचा उल्लेख मी करतो, सजेशन फॉर ॲक्शन। चला.